आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया ह्यावर्षी अधिक महिना कोणत्या तारखेपासून सुरू होतो. अधिक महिन्याचे जे 5 पर्व काय आहेत ते कोणते व कोणत्या तारखेस आहेत. या पर्व काळात काय दान द्यावे, कसे दान द्यावे, त्यामुळे काय लाभ प्राप्त होतात. आपली भारतीय संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की हजारो धर्मग्रंथांमध्ये धार्मिक कार्य कोणती, व्रत, नियम याविषयी सखोल माहिती आहे. अधिक महिन्याची देखील श्री पद्मपुराण, श्री नारद पुराणात सविस्तर माहिती आहे. या व्यतिरिक्त देखील अन्य ग्रंथात असेलच. या अधिक महिन्यात काय करावे, काय करू नये याबाबत एक वेगळा व्हिडिओ आधीच तयार केलेला आहे. ह्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया ह्या वर्षीच्या अधिक महिन्याचे 5 पर्व काय आहेत, ते कोणकोणत्या तारखेस आहेत. अधिक महिना ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा दिनांक 17/5/2026 वार रविवारपासून सुरू होत आहे. ह्या महिन्याचे 5 पर्व काय आहेत. वैधृती, व्यतिपात हे योग आहेत, तर अमावस्या, पौर्णिमा व द्वादशी ह्या तिथी आहेत. अधिक महिन्यात सर्वात पहिला पर्व काय आहे. दिनांक 27 वार बुधवार एकादशी तिथीस व्यतिपात हा पर्व काय आहे. व दुसरा पर्व का दिनांक 28 वार गुरुवार ह्या दिवशी द्वादशी हा पर्व काळ आहे. तिसरा पर्व काळ दिनांक 31 रोजी पौर्णिमा हा पर्व काळ आहे, वार रविवार आहे. दिनांक 4 जून रोजी एकादशी असून वद्य द्वादशी हा पर्व काळ शुक्रवार दिनांक 12 जून रोजी आहे. चौथा पर्व काळ वैधृती हा योग दिनांक 7 जून रोजी आहे, तर 5वा पर्व काळ अमावस्या आहे. ही तिथी रविवारी दुपारी 12:20 सुरू होत आहे. सूर्योदयास ही तिथी नसल्याने दुसऱ्या दिवशी दिनांक 15/6/2026 रोजी 8:24 आहे. म्हणजे सूर्योदयास असल्याने व त्या दिवशी वार सोमवार असल्याने सोमवती अमावस्या हा पर्व काळ आहे. या महिन्यात 33 या अंकास जास्त महत्त्व असल्याने ज्या व्यक्ती भक्त काही अपरिहार्य कारणामुळे दान धर्म जर 15/6/2026 पर्यंत करू शकले नाहीत, तर त्यांनी दिनांक 18/6/2026 वार गुरुवारपर्यंत जरी दान धर्म केला, वाण लावले, तरी त्याचे पुण्य अधिक महिन्याप्रमाणेच प्राप्त होईल. दिनांक 18 जूनला गुरुपुष्यामृत हा एक श्रेष्ठ योग आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींचे दान धर्म करण्याचे, तीर्थक्षेत्री जाण्याचे राहून गेले असेल, त्यांनी या कालावधीत केले तरी चालेल. व गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तर अगदी उत्तम आहे. हे आपण यासाठी जाणून घेत आहोत की यामुळे अनेक व्यक्तींना, भक्तांना आपले पूर्वनियोजन करता येईल. कारण प्रत्येकजण आपल्या दिनचर्येत व्यस्त असतो. पण ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र, खंडोबाचे नवरात्र व कुलधर्म कुलाचारासाठी भक्त आपले, त्याचप्रमाणे सर्वांना अधिक महिन्यात देखील कुणाला काय दान द्यायचे, जावई व मुलीस काय वाण लावायचे, केव्हा बोलवायचे, तीर्थक्षेत्री केव्हा जायचे याचे नियोजन करतातच व ते करणे सोपे जाईल. या 5 पर्व काळात कोणत्या पर्व काळात काय दान दिल्याने काय लाभ प्राप्त होतो ते पाहू. वैधृती पर्व काळात दूध किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ, मिठाई ब्राह्मणास दान द्यावे. वेगवेगळ्या प्रकारचे रस ज्या फळात आहेत, जसे की डाळिंब, द्राक्ष, आंबा इत्यादी, ती फळे दान द्यावीत. या पर्व काळात 16 या अंकास जास्त महत्त्व आहे. त्यामुळे 16 तिळाचे लाडू, केळी, खारीक किंवा सुकी फळे, सुपाऱ्या ब्राह्मणास दान द्यावेत. हेच दान आपण जावयास देखील देऊ शकतात. त्यामुळे महापुण्य प्राप्त होते. व्यतिपात पर्व काळाचे श्रेष्ठत्व तर वराह पुराणात देखील वर्णित आहे. या पर्व काळात 30 या अंकास महत्त्व आहे. 30 प्रकारची धान्य शक्य झाली तर जरूर द्यावी, नाहीतर सप्तधान्य जरूर द्यावे. कोणकोणती सप्तधान्य दान द्यावीत यासाठी आधीच एक व्हिडिओ सविस्तररित्या तयार केला आहे. तसेच नारळ, खारीक, फळे जे काही द्यायचे असेल ते 33च्या प्रमाणात या पर्व काळात ब्राह्मणास दान द्यावे. हेच वाण तुम्ही जावयास देऊ शकता. यामुळे भाग्योदय होतो. पौर्णिमा या पर्व काळात वस्त्र, आभूषणे, दक्षिणेसहित ब्राह्मणास दान द्यावे. धनधान्य, मिष्टान्न जे द्यायचे आहे ते दक्षिणेसहित ब्राह्मणास दान द्यावे. त्याचप्रमाणे आपल्या जावयास देखील हे वाण द्यावे. त्यामुळे कुळाचा उद्धार होतो, सौभाग्य प्राप्त होते. अमावस्या या पर्व काळात पात्रात तीळ, तूप भरून ते दान द्यावे, ज्यामुळे पितर संतुष्ट होतात, वंशवृद्धीचा आशीर्वाद देतात. द्वादशीच्या पर्व काळात
लवंगा, जायफळ, नारळ, सुपाऱ्या, खारीक, वस्त्र, सोने, चांदी, छत्री, पादुका, अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक यातून जे शक्य होईल ते 33 द्यावेत. आपल्या जावयास देखील याचे वाण द्यावे. हे सर्व वाण आपला भाचा किंवा प्रिय व्यक्ती यासही द्यावे. भगवंताच्या मंदिरातही वाण लावावे. प्रत्येक वाणावर दीप प्रज्वलित करून नंतर त्या वाणावर दक्षिणा ठेवून पूजन करून विधिवत संकल्प सोडून दान किंवा वाण दिल्यास त्याचे पुण्य कित्येक पटीने प्राप्त होते. ही सर्व माहिती अधिक मास महात्म्य ग्रंथ अध्याय 11, 12 व 13 मधून संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.